मिरजेतील वकारबाग येथील नळांना पाणी येत नसून पाणी बिल मात्र वेळेत येत असल्याने येथील नागरिकांनी घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। नगरसेवक यांच्या घरामागील वखार भाग येथील मेंढेमाळ्याजवळ सुमारे 100 कुटुंब राहत आहेत। हा विस्तारित भाग असून पाण्याची पाईपलाईन प्रत्येकाच्या घराजवळ आली आहे। सर्वांनी नळ कनेक्शनही घेतलंय। 1 वर्ष झालं पण या नळाला पाणी नाही। मात्र पाणी बिल पाणी पुरवठा विभाग मात्र वेळेवर देत आहे। नळ आहेत पण पाणी नाही अशी अवस्था झाली आहे। पाणी पुरवठा विभागात नागरिक वारंवार तक्रार करतायत पण अधिकाऱ्यांकडून आश्वासनांव्यतिरिक्त काहीच मिळत नाही। तक्रार करून नागरिक दमले आहेत। शेवटी बोरचं पाणी पिण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे। पाणी बिलं भरत नाहीत असे नागरिकांनी म्हटल्यावर पाणी नसलेल्या नळांचं कनेक्शन कट केलं जाईल अशी अधिकाऱ्यांकडून तंबी देण्यात आली आहे। आज खेडेगावासारखी या विस्तारित भागाची परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतमजुरी करणारा महिला वर्ग असल्यानं कामावर जायचं की पाण्यासाठी धावपळ करायची असा प्रश्न इथल्या महिलांना पडलाय। येत्या 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिका कार्यालयावरती घागरी मोर्चा काढण्याचा इशारा येथील रणरागिणींनी दिलाय। बघत बसायचं, आम्हाला पाण्याचा लईच त्रास चालले। आमची लहान लहान मुलं आहेत, पाणी लागते पण वेळेवर पाणी येत नाही आणि आलं तर पण एक कळशी किंवा एक हांडा एवढंच भरते आणि पाणी जाते। प्यायला पाण्यासाठी काय करायचं, आम्हाला लई त्रास व्हायला लागले ह्याचा। वकारबाग मेंढेमाळा येथे 100 घरं आहेत, 100-150 घरं आहेत आणि 1 वर्ष झालं आम्हाला पाणी नाही आहे प्यायचं। सगळ्यांच्या चावी आहेत का, सगळ्यांच्यात कनेक्शन घेतलेलं आहे। बिलं येतात, वर्षभर झाले बिलं येतात। महिन्यात किती तर 350-300च्या वर बिलं येते महिन्याला। आम्ही सगळी बिलं भरत आलोय पण पाणी एक थेंब नाहीये चावीला। पण त्यांनी काय त्याचं दुर्लक्षच केलं। 1-2 वेळा टँकर पाठवली, परत फोन करताना त्यांनी म्हणतात की आम्हाला टँकर पाठवणं परवडत नाही। मग आम्ही पाण्याला कुठे जायचं म्हणून आम्ही सुरेश खांडगावकर यांच्यातनं पाणी भरतोय, तर त्यांना पण बिल द्यावं लागतं आम्हाला। मग हे पाणीपट्टी भरणं, चावीचं पण पाणीपट्टी भरणं, बोरचं पण पाणीपट्टी देणं आम्हाला परवडत नाही। एकतर कनेक्शन कट करत असेल तर करा, पण आम्हाला परवडत नाही पाणीपट्टी भरणं।